मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का याचा सस्पेन्स मात्र कायम। अमित शहांनी रायगड दौऱ्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊतांची टीका। तर औरंगजेबाच्या कबरीला समाधी असा उल्लेख केल्यावरही बोट। तर आदित्य ठाकरेंकडूनही समाचार। निमंत्रण नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती अमित शहांच्या रायगड दौऱ्यावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया। तर समर्थकांच्या इच्छेवर बोट ठेवत खदखदीचा सूर। एकनाथ शिंदेंच्या अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद। निधी वाटपामध्ये असमानता नाही, जलसंधारण खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर झाल्याची माहिती। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। उपनेते आणि पक्ष प्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी शिंदे गटात प्रवेश करणार। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। पाणी टंचाई, खड्डे, नाले सफाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर मात्र प्रश्नचिन्ह। बीडमध्ये डॉक्टरांच्या अलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। आठवडाभरातील जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना। तर अतिरक्तस्राव कडे दुर्लक्ष डॉक्टरांनी केल्याचा नातेवाईकांचा आरोप। ठाण्यातील बेसुमार वृक्षतोडी विरोधात रहिवाशांनंतर पर्यावरण प्रेमी संस्थांचंही आंदोलन। भुयारी मार्ग, रस्ता रुंदीकरण, उन्नत मार्गासाठी केली जाते झाडांची कत्तल। सगळे धर्म एकच आहेत तर मग धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल। तर समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जातात असं विश्लेषण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।